राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. दादा मला वेळ नाही असं म्हणणं, मला असं वाटतं मला वेळ नाही हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य. सगळ्यात खोटं वाक्य. मी थोडस इंटरप्ट हो. करतो. मला वेळ नाही नावाचा मी एक एपिसोड केला होता. बर बर हेच शीर्षक होतं, हो, मला वेळ नाही. आणि मला अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी बोलवलं ते. हा. वेगवेगळ्या ऑडियन्स पुढे होतं, काही विद्यार्थ्यांपुढे होतं, काही टीचर्स पुढे होतं, हा. काही पालकांपुढे होतं. कॉमन मला वेळ नाही. हा. मला इतकं वाईट वाटलं की सगळ्या गोष्टीला मला वेळ असतो, पण मला ज्याने हा 24 तासांचा वेळ दिलाय हम्म. त्याचं नाव घ्यायला मात्र मला वेळ नाही. हम्म. मग ते देवभोळेपणा, मग तुम्ही का बसलात, देवाचं या वयात का करतो, हम्म. इथपर्यंत. बरं. मला वेळ नाही ही एक अडचण आहे. मला वेळ नाही ही एक अडचण आहे. आपल्याकडे श्रेयसाचा आणि प्रेयसाचा दोन मार्ग आहेत ना. हो. मनुष्य प्रेयसाचा मार्ग निवडतोय, हम्म. तिकडे वेळ आहे. हम्म. नाटक बघायला वेळ आहे, गाणं ऐकायला वेळ आहे, इतर मनोरंजनाचे कार्यक्रम करायला आम्हाला वेळ आहे. थोडस स्वतःकडे बघायला वेळ नाही. हम्म. मग भगवंत म्हणजे बाहेर शोधण्याची गोष्टच नाहीये. समर्थांनी आत्माराम म्हटलं ना, आत बघूया ना, आत थोडस पाहूया. आज परिस्थिती अशी आहे की आपण स्वतःचा श्वास सुद्धा शांतपणे ऐकायला तयार नाही, इतके पळतोय, इतके खरंच धावतोय आपण. खरंच खरंच. कधी आपण स्वतः, ते मुरारी बापू फार सुंदर सांगतात, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेस्टोन सुनाई देगी म्हणाले. आपल्याच मोबाईलवरून आपलाच नंबर जर डाईल केला तर तो अभि इस समय सभी लाईन व्यस्त आहे असं वा. सांगतात. आपण आपल्याला नाही पाहत, आपण आपल्याशी नाही बोलत, आपण आपल्याशी संवाद नाही करत. महाराजांनी काय केलं भामनाथाच्या डोंगरावर जाऊन, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची आपुलाची वादा आपणासी. आपणास. ही आत्मशोधाची धडपड संतांनी केली, म्हणून मग देव मिळाला त्यांना आत. देव मिळाला, देव शोधायची गरजच नाही लागली. सर्वाभूती परमात्म तत्व असलेलं वासुदेवम सर्वमिती, सगळीकडे भगवंत आहे, पण तो माझ्या आतही आहे, याची प्रचिती संतांनी घेतली. मग आपल्याला वेळ नाही असं म्हणणं ही लबाडी आहे, हा खोटेपणा आहे. आणि भगवंताच्या बाबतीत जर असं म्हणाल तर सगळं जर अखिलकोट ब्रह्मांड नायक आपण त्याला म्हणतो ना, विश्वाचा चालक मालक किंवा अशी एक सत्ता आहे जी देवाला न मानणाराच समाज आपल्याला बऱ्याचदा दिसतो की देव आहे की नाही अशी चर्चा होते. हम्म. खरं तर आपल्याला त्याविषयी बोलायलाच नको, कारण ही शॉल गुलाबी रंगाची आहे, कुणी म्हणेल नाही मला ती काळ्या रंगाची दिसते, यावर चर्चा होऊ शकते, पण ही शालच नाही यावर चर्चाच होऊ शकत नाही. तसं देव नाही यावर चर्चा नाही होऊ शकत. हा, देव कसा आहे, देवाचं रूप कसं आहे, यावर अनेकांनी चर्चा केल्या. आम्हाला इकडे येण्याकरता आवड लागेल. संतांनी आवडीविषयी सुद्धा अनेक ठिकाणी भाष्य केले. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता आवड त्यासी निर्माण सर्व. कशी होणार आत्ताच्या काळात? आवड निर्माण कशी होणार? कारण आता मला असं वाटतं ती आवड निर्माण करायला एका ठराविक वयापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, आणि त्याकरता घरातल्या मोठ्या मंडळींवर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आज समाजाची अशी परिस्थिती आहे की महाराज म्हणतात प्रपंच आपण आवडीने करतोय, पण परमार्थ सवडीने करतोय. जरा काही बिघडलं की देव आठवतोय, एरवी नाही आठवत आम्हाला देव. सुखात भगवंत नाही आठवत. दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे नकोय, कबीरजी म्हणतात, आपल्याला माहितीये. जो सुखमे सुमिरन करे तो दुःख कहासे होय. मग मनुष्य प्राणी असा आहे की त्याच्या जीवनाचं ध्येय भगवत प्राप्ती आहे हे माहीत असून सुद्धा, किंवा संत ओरडून सांगतायत तरी सुद्धा आम्ही अशाश्वताकडे आमची धाव आहे. त्यामुळे परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतोय, अर्थाचा परमार्थ लगेच कळतोय सध्या. मुलांना सुद्धा आम्ही बघा ना असं शिकवतो, तू खूप मोठा हो, तू खूप अभ्यास कर, तू खूप शिक्षण घे आणि भरपूर पैसा कमव, पण तू उत्तम माणूस बन, हे सांगणारी मंडळी कमी. मग आवड निर्माण जर व्हायची असेल तर मला असं वाटतं लहानपणापासून, याकरता माऊलीच सांगतात, मी कशाला आपल्या भाषेत सांगू, ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या दरबारात जाताना सुद्धा देवी भक्तीची कवड्याची माळ घालायचीच, हे जिजाऊ माऊलींचे संस्कार होते. तुकोबांच्या मुखामध्ये विठ्ठल नाम येणं हे बोल्लोबा आणि आई कणकाईच नाही, तर 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा होती, म्हणून ते आलं. ज्ञानोबांच्या मुखामध्ये, किंवा ज्ञानोबा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे शिरोमणी ठरले, याला कारण ती तपश्चर्या होती रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांची. त्यामुळे ही आवड निर्माण होण्याकरता आजूबाजूचं वातावरण जर आपण पाहतोय, चंगळवाद भोगवाद, यापासून आपली मुलं बाजूला आली पाहिजेत.
आणि आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली श्रीमंती. स्वामी विवेकानंद खूप खेदाने म्हणायचे की इंग्रज मानसिक शांततेसाठी भारतीय संस्कृतीकडे इकडे येत आहेत, धावतायत किंवा भारतीयांचे पाय धरतायत ऋषीमुनींचे, आणि भारतीय लोक पाश्चिमात्यांकडे का वळतायत मानसिक शांततेसाठी. हो. तिकडे शांतता नाहीच आहे. शांतता कुठे असेल, स्वास्थ्य कुठे असेल, आनंद कुठे असेल, तर ते या भूमीतच आहे. इथे आवड निर्माण करावी लागेल. आता आवड निर्माण करावी लागेल आणि ती जबाबदारी मोठ्या मंडळींची आहे, पालकांची. अजून एक सांगून जाईल. ते एक लहान मुलगा आजोबांना प्रश्न विचारला त्यांनी. म्हणाला, आजोबा मला असं एक क्षेत्र सांगा, सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, स्पर्धेचं युग आहे. मी इकडे गेलो स्पर्धा आहे, तिकडे गेलो स्पर्धा आहे. मला असं एखादं क्षेत्र सांगा की जिथे स्पर्धाच नाही आणि जिथे मी जिंकेन. आजोबा अनुभवी ते म्हणाले, बाळा असं तरी मला आता सध्या क्षेत्र नाही दिसत, पण तू जर तुला भाग घ्यायचाच असेल किंवा जर काही बनायचंच असेल तर तू माणूस हो, कारण माणूस होण्याच्या क्षेत्रामध्ये अजून स्पर्धा नाहीये. वा. बहिणाबाईंनी समाज मानसाला प्रश्न विचारला ना, अरे मानसा मानसा कधी वशील कधी माणूस, वशील माणूस. लोभा पायी रे मानसाचा झाला कानूस, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या परीस बरं गोठ्यातलं जनावर. 4थी पास असलेल्या अशिक्षित कवयित्री बहिणाबाई इतका सुंदर चपखल समाज मानसाला एक प्रश्न विचारतात. त्यावरून आम्हाला गांभीर्याने थोडासा विचार करावा लागेल. आणि मग इथे मनुष्यत्व, माणुसकीचं दर्शन व्हायचं असेल, स्वतःचं दर्शन व्हायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. आम्हाला या वाटेवर यावं लागेल. विज्ञान युगामध्ये जरी आम्ही असलो तरी आम्हाला चिरंतन समाधान देणारं एकमेव साधन आहे, ते म्हणजे अध्यात्म आहे. आजी आणि नात गप्पा मारतायत, हा. लाईट जात आहेत. हो. लाईट गेल्यानंतर पूर्ण काळोख होतोय, अंधार होतोय. ती नात जी आहे ती काहीतरी खेळत असताना अंधार झाल्यानंतर ती आजीला येऊन बिलकते आणि आजीला म्हणते, अगं आजी मला खूप भीती वाटतेय. आजी म्हणते, का ग, काय झालं? तर म्हणे, मला अंधाराची खूप भीती वाटते का आजी? तर ती म्हणते, आजी म्हणते की अगं अंधाराला कधी घाबरायचं नसतं. हा तर आपल्या विठ्ठलाचा रंग. वा वा. दृष्टी बदलली कशी पहा. अशा आजी आज राहिलेल्या नाहीत. असं सांगणार मोठं घरात कोणीतरी पाहिजे, आज ते राहिलेलं नाही. अडचण आहे, मोठी अडचण आहे. मग आता तुम्ही म्हणालात तसं पोहऱ्यात यावं असं वाटत असेल तर ते आडात असायला हवं कुठेतरी. मग ती अडचण जर असेल तर मार्ग काय? भारतीय संस्कृतीची श्रीमंतीच आहे कुटुंब व्यवस्था. घरामध्ये आजी आजोबा, आई वडील, नातवंडांना आजी आजोबा मिळणं ही खूप मोठी काळाची आज गरज आहे. सगळे एकलकोंडे आहेत ना सध्या, मिळत नाहीये, भूक भागली जात नाही. तुमच्या माझ्या घरात असलेल्या चिमुरड्यांना मला असं वाटतं, दादा त्यांना नको आहेत पैसे, त्यांना नको आहेत महागडी खेळणी. तुम्ही त्यांना काही मागण्याआधी देऊन टाकता, त्यामुळे त्याची किंमत नाही राहत. त्यांना शुद्ध प्रेम हवंय, त्यांना तुमचा वेळ हवाय, आणि तो वेळ देणारी आजी घरात नाहीये. 2G 3G 4G 5G आहे, पण आजी नाहीये. ते दृश्यच आता दुर्मिळ दिसेन असं झालंय. किंबहुना एखाद्या घरामध्ये जरी आजी असली, 80 वर्षाची एखादी आजी घरातल्या नातीला सांगते, बाई ग कपाळाला टिकली लाव, हातात एखादी बांगडी घाल, छान राहा, केस चांगले बांधून राहा, आपण हिंदू आहोत, किंवा चांगलं राहा. तर ती मुलगी म्हणते, आजी आमची फॅशन आहे, तुला काही कळत नाही, तू गप्प बस. आणि 80 वर्षाच्या एखाद्या आजीला 10-12 वर्षाची नात असं म्हणते आणि आई बाबा त्यावर हसतात की आमचं बाळ किती हुशार आहे, स्मार्ट आहे. ही मोठी शोकांतिका आहे. शास्त्रकारांनी तर सांगून दिलं ना, लाल येत पंचवर्षांनी, दशवर्षांनी ताड येत प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्र वदाचरे. त्यामुळे इथे आम्ही थोडस गफलत होती आमची, इथे गल्लत होती. कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही अशा गोष्टी सांगू शकता का? कारण असं आहे की आता तुम्ही सर्व ठिकाणी प्रवचन, कीर्तन या गोष्टी करता. तुम्हाला खूप मोठी तफावत पण दिसत असेल, तुम्ही शहरी भागात जेव्हा प्रवचन करता किंवा कीर्तन करता आणि ग्रामीण भागात जेव्हा कीर्तन करता. कारण कीर्तनासाठी जी आवश्यक अशी माती लागते, ती पोषक पूरक माती, सुपीक माती
शहरी भागापासून लांब गेली आहे आणि आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटमुळे सगळं आमचं मृदगंधापासून सगळ्यापासून हो. दूर आम्ही गेलेलो आहोत. हो. मग आम्हाला सॅटर्डे संडे वीकेंड अशा ठिकाणी जावं लागतो. हम्म. माझ्या ठिकाणी असलेली माती मी घालवली आहे आणि मला तिकडे जावं लागतं. मग अशा वेळेला तुम्हाला तुमची कसरत होत असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय अनुभव आहेत की ग्रामीण भागात हो. श्रोत्यांशी बोलताना आणि शहरी भागात श्रोत्यांशी बोलताना? हो. निश्चित तफावत आहे. कारण कीर्तनासाठी श्रोत्यांचेच प्रकार, मी पुन्हा संत वचनांनी जाईन. माऊली म्हणतात, गाते श्रोते चतुर विनोदे दुश्चित्ते पाहते. गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुश्चित्ते. श्रोत्यांचे प्रकार सांगितलेत ज्ञानोबरायांनी. कुणी गाण्यावर प्रेम करतं, कुणी निरूपणावर प्रेम करतं, कुणी फक्त पाहायला आलेलं असतं, कुणी दुश्चित्ते, कुणी त्यातला विनोद ऐकायला आलेलं असतं. पण ज्यावेळी आपण ग्रामीण भागात कीर्तन करतो त्यावेळी त्या लोकांचा भाव विलक्षण वेगळा असतो. हजारोंच्या संख्येने कीर्तनाला गर्दी असते. संप्रदायाच्या कीर्तनामध्ये आज वारकरी कीर्तनाला ज्यावेळी उभी राहते त्यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे कीर्तनाला. तरुणांचाही सहभाग तिथे मोठ्या प्रमाणात मला जाणवतो. पण आपल्या शहरी भागामध्ये ही खूप मोठी शोकांतिका आहे की ठराविक वयोमर्यादेनंतरच कीर्तनाला जायचं. एखादा तरुण चुकून येऊन बसलास तर त्याला म्हणतील आता कीर्तनाला, म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतरच हे बहुतेक करायचं असतं असा एक समज प्रत्येक तरुण वर्गामध्ये आज बहुतांश प्रमाण, प्रत्येक मी म्हणणार नाही, पण आज खूप तरुण बांधव माझे वारकरी संप्रदायात असतील, भागवत संप्रदायाचा, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे अनेक तरुण मंडळी आज आहेत जे आपल्या धर्माची पताका खांद्यावर घेऊन कार्यरत आहेत. पण कधी कधी थोडंसं मनाला विषण्णता येते की आपण शहरीकरण ज्या पद्धतीने वाढताना पाहतोय त्या पद्धतीने चंगळवाद, भोगवाद याचं दर्शन घेताना वाईट वाटतं की अरे ही मंडळी, म्हणजे यांच्या समोर खरं आपल्याला कीर्तन करता आलं पाहिजे की इथे जाऊन काय करता येईल. पण ही मंडळी कीर्तनाकडे नाही पाहत. ती कशी आणता येतील? याला एकच पर्याय, मला असं वाटतं की मी मगाशी जे उत्तर दिलं की चिखला म्हणजे मातीचा घोळा घडण्यापासूनची जी प्रोसेस आहे, घडवणं चुकलं की घडणं चुकतंय, घडवणं चुकलं की घडणं चुकेल. कुंभारांनी मातीचं वस्तू तयार करायला घेतली, त्यांनी छान माती मळली, सुंदर त्याला मुलायम बनवलं आणि चाकावर त्या मातीपासून चिलीम बनवली. परत त्याच्या मनात आलं नको आपण चिलीम बनवूया, नको आपण मोडून टाकूया. ती ओली होती तोपर्यंतच ती मोडून टाकली आणि त्याचा सुंदर माठ बनवला. त्या कुंभाराने विचार केला ही चिलीम मी बनवली असती तर या चिलिमीमुळे एखाद्याच्या घराला आग लागली असती, म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊन एखादं घर आगीत भस्मसात झालं असतं. पण मी जो माठ बनवलाय त्याच्यामुळे शीतलता प्रदान होईल. कर्मस्वातंत्र्याचा योग्य उपयोग. योग्य उपयोग. मला असं वाटतं की बिघडण्यापूर्वी घडवणं महत्वाचं आहे आणि घडवणं चुकलं की घडणं चुकेल. घडवणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे आज शहरांमध्ये शिक्षणाकरता आलेली पिढी भोगवादाच्या आहारी जाऊन आपली श्रीमंती विसरून चालली आहे. त्यामुळे इथे आता मग वाचन संस्कृती असेल, अनेकविध उपक्रम त्यांच्यापर्यंत जर पोहोचले तर त्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना आपण या मार्गावर आणू शकतो का? आपलं काय आहे, आपली श्रीमंती नेमकी कशात आहे? लोक आपली श्रीमंतीच लक्षात घ्यायला तयार नाही. आपल्याकडे नेमकं आहे काय? विश्वगुरु म्हणून जर आपल्या भूमीला संबोधलं जातंय तर आपण श्रीमंत आहोत, फक्त आपली श्रीमंती आपल्याला कळत नाहीये. त्यामुळं थोडंसं सैरभैर, संभ्रांत आहे, गोंधळलेपण आहे, भरकटलेपण आहे. अर्थात या सगळ्यांना आपण एका मार्गावर आणू शकतो आणि निश्चित काहीतरी वेगळं चांगलं घडू शकतं. या संदर्भात मला असं एक विचारावं असं वाटतं की सोशल मीडिया हा मला वाटतं खूप मोठी भूमिका या सगळ्या आत्ताच्या प्रक्रियेमध्ये पार पाडू शकतो. कारण मुलं आत्ता किंवा आत्ताची पिढी, आता खरं तर पिढी विरहित बोललं पाहिजे कारण सगळ्यांनाच त्या मोबाईलनी वेड लावलंय. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की ते तुम्ही कशा पद्धतीने स्वीकारताय. एखादं तंत्रज्ञान जेव्हा विकसित होतं त्यावेळेला आज बरीचशी कामं आज फोनमुळे होत आहेत. पण हाच फोन वेळ प्रचंड खातोय हे जेव्हा दिसतं त्यावेळेला असं वाटतं की हे माध्यम होऊ शकतं का भक्तीच्या प्रसाराचं?
तुम्हाला काय वाटतं? निश्चित होऊ शकतं. आपण म्हणतो विज्ञान हे दुधारी अस्त्र आहे. हो. त्याचा जसा वापर करू तसं आपल्याला ते फळ देईल. त्यामुळे सोशल मीडिया आज आपण आहे ते विज्ञानाच्याच आधाराने बसलो ना. आपण दोघंही आता याच विषयावर चर्चा करतोय. हे डिजिटल व्यासपीठ आहे. त्यामुळे याचा उपयोग आपल्याकरता निश्चित चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. परवा गुरुपौर्णिमेला एका विद्यार्थ्यांनी गुगलची पूजा केली की गुगल हाच गुरु. देहधारी गुरु हवा कशाला? गुगल माझा गुरु. काहीही सर्च करा, काहीही शोधा, त्याच्यावर मिळतंय, सगळ्यांची उत्तरं मिळतायत. मग गुगल माझा गुरु. आता त्याच्या पुढे आलंय ChatGPT आलंय हो, की आता त्याच्यात जे गुगल पण देऊ शकत नाही ते सगळं तो देतोय. हो. आणि तू फक्त प्रश्न विचार, तुला जे हवंय ते सांग, तू सगळं तयार करून देतोय विदिन सेकंड्स. बरोबर आहे. पण मग हा प्रवास असा नाहीये ना क्षणिक व्हायला. नाही. हा आंतरिक प्रवास आंतरिक आहे. प्रवास आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की देवाचा शोध बाहेर नाहीये, तो आत आहे. की बघ उघडूनी दार अंतरंगातला देव देव धावला. धावला का? गुरु ठाकूर माझा मित्र हो, जो आहे वा वा. त्याने लिहिलेलं खूप सुंदर हे मार्गदर्शक ओळ आहे ही की अरे बाळा बाहेर नाहीये रे प्रवास, आत आहे. हम्म. जसं एकदा महर्षी नारदांना देवानी सांगितलं की मला मी निर्माण केलेली पृथ्वी एकदा बघायची आहे रे जरा जाऊन, तर बघ जरा तू एखादी योग्य जागा कुठे मिळतीये का. महर्षी नारद सगळीकडे फिरत होते. ते म्हणाले नाही देवा जागाच नाही. ते म्हणे असं कसं होईल, अरे मला 1 BHK सुद्धा चालेल, 1 रूम किचन पण चालेल. ते म्हणाले नाहीये. मग नारदांनी शेवटी विचारपूर्वक एक उत्तर दिलं, ते मला वाटतं खूप मार्गदर्शक होईल. की ते म्हणाले की देवा एक जागा मात्र आहे की जिथे तुम्ही अगदी तू सुखे नैव राहू शकाल आणि तुम्हाला काहीही अडथळे निर्माण होणार नाही. कोणती जागा आहे? म्हणे भक्ताच्या हृदयात जागा आहे. वा. कारण त्याला सगळं बाहेरच बघायची सवय आहे, आत कोणी बघत नाहीये. हम्म. त्यामुळे तुम्ही निर्विघ्नपणे तिथे बसू शकाल. वा. माझ्या मते ही खूप मोठी अडचण आता आहे की प्रवास बाहेर जास्त आहे. बाहेर जास्त आहे. बरोबर आहे. कीर्तन मी तुमची असंख्य प्रवचनं कीर्तनं मी ऐकतो, सगळा महाराष्ट्रच ऐकतो. मला त्यातलं एक वाक्य तुमचं खूप आवडलं होतं की कीर्तनाने काय होतं तर आपण देवाच्या समीप जातो. हम्म. अभंगांच्या आधारे आपण देवाच्या समीप जातो. आणि तुम्ही काय कशा पद्धतीने भक्तीची माध्यमं काय असावीत आणि भक्तीची साधनं काय असावीत असं तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं की काय सोपं पाहिजे आजकाल लोकांना सोपं. म्हणून? सोपं. सोशल मीडिया, सोशल माध्यमाकडून आपण इकडे वळलो ना. मी मगाशी सांगत होते की गुगल गुरु, आपण त्याच्यावर सर्च करू ते मिळेल. पण काय सर्च करायचं हे सांगायला गुरुच लागेल, देहधारी गुरुच लागेल. त्याच्यावर सगळं आहे. त्याच्यावर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, चांगलं आहे, वाईट आहे. पण चांगलं कसं शोधायचं हे बघायला किंवा हे शोधण्याकरता तो मार्ग दाखवायला आपल्याला देहधारी गुरु लागेल. आणि आज माध्यमांनी आम्हाला बहिर्मुख बनवलंय. मग तुम्ही जसं म्हणालात आता की आत वळायचं असेल तर कुठेही संतांनी असं नाही सांगितलं की मनाला दंडन द्या, देहाला शासन करा, संन्यास घ्या, रुद्राक्षांच्या माळा घाला, भस्माचे पट्टे ओढा. कुठेच नाही सांगितलं. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. किंवा ज्ञानोबराय म्हणतात येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. आपण श्रावणाचा उल्लेख केला, श्रवण महत्व सांगितलं. माऊलींनी श्रवणाचंच महत्व सांगितलं की श्रवण करूया, चांगलं जे जे चांगलं असेल ते ऐकूया. आणि श्रवण भक्ती ही नवविधातली पहिली भक्ती आहे. मग त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठे मिळणार? येथे मोक्ष असे आयता. सगळी धडपड मोक्षासाठी आहे. तर मग आयता मोक्ष श्रवण भक्तीतनं दिला, कीर्तन भक्तीतून दिला. काय मिळतं? होय अंग हरिरूप. किती मोठा आत्मविश्वास तुकोबरायांच्या पूर्ण बघा, तुकाराम महाराजांच्या चरित्रामधला, त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा विश्वास आणि एक आत्मविश्वास व्यक्त करणारा महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. ब्रह्मज्ञान्या हाती घोटवीन लाळ, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ब्रह्मज्ञानाला सुद्धा लाळ घोटवायला लावेल असा ब्रह्मरस आम्ही कीर्तन भक्तीत अनुभवतो.
ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. काय होतं, तुम्ही जसं म्हणालात आता की देवाच्या समीप आपण जातो. इथं आल्यानंतर हृदयात देव येतो, देव हृदयात साकार होतो. एक क्षण असा येतो की आम्ही कुठलेच नाही राहत, आम्ही आत्मानंदात जातो, आम्ही अंतर्मुख होतो. आणि मग तो जो क्षण आहे तो भगवंत प्रचितीचा आहे, तो आत्मप्रचितीचा आहे. देव जाणवतो, देव दिसतो आम्हाला. तो गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना दिसला, तो स्वामी विवेकानंदांना दिसला. समाधीच्या माध्यमातून ती मंडळी तिथे पोहोचली. पण माऊली स्वतः संजीवन समाधी तत्वाचा अनुभव घेतात आणि आम्हाला साधं देतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सुरुवात कशी करायची? खूप अवघड सांगितलंच नाही संतांनी स्वतः जरी अवघड उपासना केली असली तरी आपल्याला सांगितलं, अहो येता जाता उठत बसता कार्य करता, घ्या ना नाम चालेल. तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, जे काही आपली उपास्य देवता आहे. काय बिघडतं? करूया ना. कधी अमुक ठिकाणी बसा, अमुक ठिकाणी आसन मांडा, उपासना केलीच पाहिजे. पण त्यातही सुटका आम्हाला दिली. अहो येता जाता उठत बसता कार्य करता तदा देत. आम्ही भोजनाला बसल्यानंतर आपल्याकडे परंपरा आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. पण आम्ही जरा वेगळं म्हणतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि मग तुझे कारणी देह माझा पडावा. पण कुठल्याही क्षणाला तो बघा, भोजन प्रसंगी जेवताना आपण सुरुवातीला भगवंताचं नाम घेतलं तर ते अन्न नाही राहत, तो प्रसाद बनतो. आणि प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद आम्हाला प्रसन्नता देतो. अन्नात जायते बुद्धी. त्याप्रमाणे आम्ही प्रसन्न चित्ताची अखंड टिकणारी प्रसन्नता म्हणजे समाधी आहे. मला असं वाटतं सोपं साधं सुधं. समाधी म्हणजे फार मोठ्या गप्पा मलाही नाही मारता येणार, पण अखंड प्रसन्न राहणं समाधी. साध्यातून म्हणजे सोप्यातून आपण प्रवास करू शकतो. आणि म्हणून संतांनी पण आम्हाला सोपी भक्ती दिली हो, अवघड नाही सांगितलं काही. संत आईसारखे आहेत. आणि आई कुठं लेकराला अवघड शिकवते? आई त्याला दूध भाताचा कवळ घास भरवते. उद्धव स्वामी म्हणतात ना, माझी माऊली समर्थ माऊली कशी अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा. एखाद्या बाळाला आईनं घास भरवावं तसं. म्हणून एका हरिपाठासाठी, गाथेसाठी, नाथांच्या भागवतासाठी, मनोबोधासाठी, दासबोधासाठी या संत मंडळींचे 1000 वेळा पाय पकडले तरी ते कमी ठरणार आहेत. इतके अनंत उपकार आहेत संतांचे. आज समाज तरलाय तो फक्त संत विचारांवर आहे दादा. त्यामुळे सोपंच सांगितलं, अवघड काय. आम्ही अवघड बनवलं. आम्ही उगीच आम्ही जर हसलो तर लोक आम्हाला आध्यात्मिक म्हणणार नाही की काय, म्हणून हसायला पण तयार नाही. ते पांडुरंग शास्त्री आठवले, दादा म्हणायचे लोक त्यांना एकाने प्रश्न विचारला होता की दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं? ते म्हणले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा आहे तो ज्ञानी ओळखायचा. आणि महाराज म्हणले, नको नको देवा तार्किकांचा संग, मला तरकट माणसाच्या मला साधा भोळा भाव दे. आणि अशांच्याच संगतीत मला ठेवून देवाला तोच आवडतो. देवाला पांडित्य नाही आवडत. हे जे आता तुम्ही म्हणालात ना, तसं आमचे एक माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर जोशी नावाचे. तर ते व्यवसायाने MD आहेत, रुमेटॉलॉजिस्ट आहेत. पण 4 वेद, 18 पुराण, सर्व उपनिषद तशी ते 200 आहेत. 108 आपण मानतो, पण 10 उपनिषद आणि सगळ्याचा अधिकार वाणीनं बोलणारी व्यक्ती आहे. तर ते जेव्हा सांगतात ना की अशा ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला 24 तास देणाऱ्यासाठी 24 मिनिटं मिळत नाही. आम्ही खूप खोटं जगतो. कारण जो तुम्हाला 24 तास देतो त्यासाठी 24 मिनिटं नाही मिळू शकत. मग त्यासाठी तू देवाच्या समोरच बसलं पाहिजे, देव पूजाच केली पाहिजे, असे काही नियम नाही आहेत. पण ही साधनं आहेत देवाशी कनेक्ट होण्यासाठी. ते नेहमी सांगतात की म्हणजे आपण संध्याकाळी देवाच्या पुढे दिवा लावावा. आता जसं तुम्ही उल्लेख केला की अन्न ग्रहण करताना आपण काय करतो, तसं देवाच्या पुढे संध्याकाळच्या वेळेस दिवा लावताना आपण शुभं करोति कल्याणम असं म्हणायचो. या शुभं करोतीची जागा ज्या वेळेला सिरियल्सनी घेतली ना, तेव्हा गडबड व्हायला लागली. खरी गोष्ट आहे. संध्याकाळी प्राईम टाइम बनला. आणि दिवे लागणीची वेळ असे शब्द वापरले जायचे की दिवा का देवा पुढे लावायचा. माझे ते आमचे डॉक्टर म्हणतात की देवाला अंधारात राहायला लागते म्हणून नाही,
तो आहे हे तुला दिसावं म्हणून. वा. ही खूप सुंदर संकल्पना. आणि ते नेहमी सांगतात की माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. हम्म. शांताबाईंची जी ओळ आहे, हा. मागे उभा मंगेश हो. पुढे उभा मंगेश, त्यात तर मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हे तर आहेच, हम्म. पण माझ्याकडे देव माझा पाहतो आहे याच्यावर ज्याची दृढ विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे, बरोबर. तो कायम आनंदात राहतो. वा. त्यामुळे डॉक्टर माझ्या दृष्टीने ते फॅमिली डॉक्टर, आता ही कॉन्सेप्ट खूप कमी झाली आहे. हा. फॅमिली डॉक्टर आजकाल खूपच कमी झाले, सुपर स्पेशालिस्ट झाले, हा, पण हा. फॅमिली डॉक्टर नाही. खरं. माझ्या मते देव सगळ्यात मोठा फॅमिली डॉक्टर आहे. क्या बात आहे. कारण आपल्या सगळ्या कम्प्लीट फॅमिलीची हिस्ट्री त्याला माहिती वा, असते, वा. सुरेख. आणि कोणता आजार आणि कोणता उपाय हा प्रत्येकाचा तो जाणतो. हे मी जी बडबड करतोय ना, ही नाही. केवळ नाही. डॉक्टरांमुळे, माझ्या फॅमिली डॉक्टरांमुळे, कारण त्यांचे अनंत उपकार आहेत. तो माझ्यासाठी देव आहे. बरोबर. मी जरूर तुम्हालाही कधीतरी नक्की, भेट नक्की. व्हावी अशी हो. प्रार्थना करतो. हो. पण ह्या भक्ती परंपरेतली, आता आमच्या घरामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय, वारकरी परंपरा होती. त्यामुळे ओढ जी आहे ना, म्हणजे तुम्हाला बोलवण्याचं अनेक कारणांमधले हा. कारण असं हो. होतं की या बाई प्रसन्न दिसतात, हम्म. आणि ही प्रसन्नता आहे ना, ही भगवंताच्या प्रेमामुळे येते. नाहीतर मेकअपची प्रसन्नता ही बाहेर दिसते. आता मी बाकीच्या जेव्हा व्यवसायाच्या निमित्तानं जातो, तर ताई, आता तुम्ही अशा असंख्य लोकांच्या समोर येता, असंख्य लोकांना पाहता, आता तुम्ही मार्गही सांगितले, भक्ती किती सोपी आहे तेही तुम्ही आत्ता म्हणालात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं ना, की आपण याच्यावर कुठेतरी असे उपाय ठोस प्रत्येक व्यक्तीने करावेत, जेणेकरून ना ही आपलीच संस्कृती आपल्याला नव्यानं लोकांना दाखवायची वेळ खरं आलेली आहे. हम्म. तर काय अशा पद्धतीने, काय या अशा वातावरणात मला असं वाटतं की तुम्ही काय उपाय काय सांगू शकाल, की काय करायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं दैनंदिन जीवनात? हम्म. उपायांवर आपण बोलूया. मगाशी एक मुद्दा आपण उपस्थित केला की भगवंताचं सामर्थ्य किती मोठं आहे, तो केवढा मोठा आहे, ताकद त्याची काय आहे. आपण आकाशगंगा शास्त्रज्ञांनी शोध लावला, गॅलेक्सी 1, नंतर कळालं 2 आहेत, नंतर 3, 4, 5, अखंड अनंत पर्यंत गेले शास्त्रज्ञ. अनंत आहेत आकाशगंगा, गॅलेक्सी ब्रह्मांडात. आणि त्याला आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो, किंवा तुकोबराय म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे असा तो बाळ म्हणून आला नंदाच्या घरी. त्याचं सामर्थ्य आधी जाणावं लागेल, आणि त्याच्या इतकं मोठं कुणीच नाही. म्हणजे देव हा शब्द जो तुम्ही वारंवार उच्चारलात, त्या देव शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे. दिव म्हणजेच प्रकाश, आणि जिथं प्रकाश आहे तिथं भगवंत आहे. मग तो आत्मप्रकाश, स्वयंप्रकाश भगवंत आहे. त्यामुळे आता त्याच्यापर्यंत जर जायचं असेल, देवत्वाचा प्रवास तसा सोपा नाहीये. देवत्वाकडे जायचं असेल तर काहीतरी, देव बनणं सोपं नाही ना, सगळ्यात अवघड गोष्ट आहे देव बनणं. आणि भक्ती सोपी आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणाले की मला दुसरं काही नको, मला आत्मस्थिती नको, ब्रह्मभावात ठेवू नकोस, मी भक्त तू देव ऐसा करी, मला तुझ्यापासून वेगळंच ठेव, आणि तुझी भक्ती करण्यातला जो आनंद आहे तो मला दे. सगुणाची उपासना दिली आहे संतांनी, आम्हाला सोपी दिली. त्यांनी निर्गुणाची उपासना केली संतांनी, पण आम्हाला सगुण पूजा दिली आहे. मग आता या मार्गावर चालत असताना मी एक उदाहरण सांगून पुढे जाते. मूर्तिकार मूर्ती घडवत होता, आणि मूर्ती घडवत असताना ओबडधोबड टोकेरी पडलेले दगड, त्या दगडांना तो मूर्तीचा आकार देत होता. आणि प्रचंड टोकेरी ओबडधोबड असा तो दगड मी पाहिला, आणि त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हटलं काका काय करताय तुम्ही? ते म्हणाले मूर्ती घडवतोय पांडुरंगाची. म्हटलं एवढ्या ओबडधोबड दगडात इतकी सुंदर माझ्या पंढरीशाची मूर्ती, पंढरीनाथाची कशी काय घडवता? ते म्हणाले खरं सांगू का, या दगडामध्ये आधीच पांडुरंग आहे, या मूर्तीमध्ये आधीच पांडुरंग आहे, फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला की आतमध्ये देव आहेच आहे. तसं जीवनातला अनावश्यक भाग काढून टाकला की आतमध्ये देव आहे. मग अनावश्यक भाग कुठला? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर.
महाराज म्हणालेत ना, कोण्याही जीवाचा न घडो मत्सरा, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळा, विष्णुमय जग. संतांनी आम्हाला खूप सुंदर दृष्टिकोन दिलाय जगाकडे पाहण्याचा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. सर्वाभूती परमात्म तत्व आहे, सगळीकडे परमेश्वर आहे अशा भावाने जर आपण समाजाकडे, या जगाकडे पाहिलं तर मनामध्ये वैरभाव निर्माण नाही होणार. जीवनातला आपल्याही अनावश्यक विकार आहेत ते निघून जातील आणि मग आपला प्रवास देवाच्या दिशेने होईल. शिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. असं ते दगडातनं देवत्व बनावं लागेल. तसं आमचाही प्रवास देवत्वाच्या दिशेने व्हायचा असेल तर मी नेहमी असं म्हणते, अंतःकरणाची शुद्धता, नीतियुक्त आचरण या 2 गोष्टी असतील तर परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो, भगवंत सांभाळतो. कारण संत प्रमाण आहेत, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. महाराज म्हणाले, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो येऊन येदी क्षीण आड घाली सुदर्शन. आहे ना तो आहे, तो शस्त्रधारी आहे. खरं तर आमचे सगळेच देव शस्त्रधारी आहेत. आपणही देव, देश आणि धर्म या 3 बाजूंचा विचार करताना सावरकरांच्या विचारांनी जावं लागेल. ते म्हणायचे ना, हातात शस्त्र घेणं हे पाप किंवा पुण्य नाही. शस्त्र पाप ना सवेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये, तर त्यामागचा हेतू काय आहे? रामांच्या हातात शस्त्र होतं, कृष्णाच्या हातात शस्त्र होतं. त्यामुळे आम्ही रामकृष्ण हे मानदंड आहेत भारतीय संस्कृतीचे, त्यांचा आदर्श आमच्या पिढीसमोर ठेवावा लागेल. देवतांच्या, संतांच्या कथा, भक्तांची चरित्र आमच्या येणाऱ्या पिढीला आवर्जून सांगावी लागतील. कारण आमच्या मुलांना महाभारतातला भीम माहिती नाही, त्यांना ढोलकपूरचा लाडू खाणारा छोटा भीम माहिती आहे, कार्टून मधला एखादं पात्र त्यांना माहिती आहे, पण महाभारतातली पात्र, जो युधिष्ठिर आहे तो युधिष्ठिर आहे. वा. जो जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येकडे समतोल दृष्टीने पाहतोय, स्थिर आहे. आणि जसं माऊली म्हणतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी, सुख दुःखे समे कृत्वा. ज्याला आपण बॅलन्स्ड असं म्हणतो, सम्यक. हा, सम्यक जीवनाकडे बघण्याचा एक समतोल दृष्टिकोन, आनंदाने हुरळून न जाणं, दुःखाने खचून न जाणं, हे सगळे दृष्टिकोन आम्हाला अध्यात्म देईल, कीर्तन भक्ती देईल. आणि कीर्तनासारखं सुंदर साधन नाही. त्यामुळे आपल्याला आवड निर्माण करावी लागेल आणि या मार्गात येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रयत्नपूर्वक आणावं लागेल. थोडंसं त्यावर थोडे वेगळे कष्ट घ्यावे लागतील. घरापासून सुरुवात करावी लागेल, आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. घरामध्ये सगळं असतं, लाखो रुपयांचं फर्निचर आम्ही भरतो, पण 50 रुपयाचं पुस्तक नाही, ही शोकांतिका आहे. वाचनाची आता आवड. खूपच वानवा आहे सगळीकडे. तर श्यामची आई का सांगावी लागेल परत एकदा? श्यामची आई जसं श्यामला सांगत होती ना, की पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढा मनाला घाण लागू नये म्हणून जप. हे मनशुद्धी, चित्ताची शुद्धी, ह्याचा सगळ्याचा विचार संतांनी केलेला आहे. त्यामुळे संत वाङ्मय, संत चरित्र, भक्तांची चरित्र, प्रल्हाद, ध्रुव, आता काळाच्या ओघात लहान आमच्या पिढीला, मुलांना सांगणारी माणसं नाही आहेत घरात, आणि असली तरी त्यांना वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मग कीर्तन हे साधन असं आहे की जे सगळ्यांना एकत्र आणतंय. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सगळ्यांनी या, इथे बसा, काही क्षण काढा आणि मग श्रवण भक्तीचा आनंद. जे आता सोशल माध्यमातून सुद्धा कीर्तन, युट्यूबवर असंख्य कीर्तन आम्हाला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे नवीन पिढीला याची आवड निर्माण करणं हे आपलं पालक म्हणून किंवा एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं. शालेय स्तरावरती असे काही उपक्रम आपल्याला करता आले, तिथे काही कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करता आले, तर त्या दृष्टीने, कारण ते संस्कारक्षम वय आहे. संस्कारक्षम वय आहे. आपल्याला दुर्दैवाने ना, आपल्याला जे शालेय अभ्यासक्रमात मिळालंय ते हे नाहीये, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, की संत वाङ्मय अभ्यासाला नव्हतं,
किंवा थोरा मोठ्यांची चरित्र अभ्यासाला नव्हती. आपल्याला ज्याचा उपयोग कुठेच होणार नाहीये असंच आजवर दिलं गेलं. असं आजवर दिलं गेलं. पण तुम्ही म्हणालात तो मार्ग आहे हं. की जर संत वाङ्मयामध्ये एखादा जनाबाईंचा अभंग मला आठवतं, मी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात असायचा, हा की घरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. मग त्या अभंगाचा आशयासहित स्पष्टीकरण करा वगैरे वगैरे, प्रश्न उत्तर. छत्रपतींचा इतिहास 4थीच्या पाठ्यपुस्तकात होता, पण तो सगळं ते निघालं आता. शिक्षण व्यवस्था त्यावर मी फार नाही भाष्य करत, पण मला असं वाटतं पुस्तकात आमच्या, अर्थात इंग्रज भारतात आले त्याच वेळी, म्हणजे स्वामी विवेकानंद पण म्हणायचे ना, की आमच्या घरात परंपरा आहे, धर्म आहे, धर्मशिक्षण आहे, संस्कार आहेत, नामसाधन आहे, उपासना आहे. पण आमच्यावर जो पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव झाला त्याच्यामुळे आम्ही नास्तिक बनत गेलो. स्वामी विवेकानंद म्हणतात आम्ही नास्तिक बनलो, आणि जेव्हा रामकृष्ण परमहंसांसारखं गुरुत्व लाभलं त्यावेळी पुन्हा निर्विकल्प समाधीपर्यंत तेच पोहोचले. तर आत्ता शालेय पुस्तकांमध्ये आम्हाला रशियन राज्यक्रांती आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे, पण आमच्या भारतीय स्वातंत्र्य इतिहास किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, सावरकरांसारखं व्यक्तिमत्व, लोकमान्य टिळक असतील, अशा अनेक व्यक्तित्वांचा अभ्यास आमच्या मुलांना जर शालेय पुस्तकात नसेल मिळत, तर मग पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे की घरात त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे. पुस्तकाव्यतिरिक्त संस्कारांचं शिक्षण ती शिदोरी आहे, आणि जशी आई आपल्या लेकराला शिदोरी देते तशी संतांनी सुद्धा आम्हाला शिदोरी दिली आहे. आणि ही शिदोरी कायम जर आमच्या मुलांनी बाळगली जवळ, तर जीवनामध्ये येणाऱ्या अनेक प्रश्नांना सामोरं जाण्याची ताकद, ते निर्भय पण निर्माण होईल स्वतःमध्ये. कुठल्याही प्रश्नाला सामोरं जाण्याची तयारी मनुष्याकडे निर्माण होईल, आपल्या मुलांकडे निर्माण होईल. त्यामुळे या गोष्टींची नितांत गरज आहे असं मला वाटतं. खूप सुंदर उपाय सांगितलं ताई तुम्ही. जबाबदारी झटकणं ही खूप सोपं आहे किंवा टीका करणं खूप सोपं आहे, पण हा मार्ग आहे की मला जर हा बदल अपेक्षित आहे पुढच्याकडून, तर मला माझ्यातही काही बदल करून ते जाणीवपूर्वक उतरवायला हवेत. हा मार्ग खरंच खूप खडतर आहे काळाच्या ओघात विचार केला तर, कारण अनेक व्यवधानं आहेत प्रत्येकाला, आणि दिवसाची सुरुवात चिंतेने आणि दिवसाची अखेर चिंतेने होतीये. मग एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये देव आठवणं आणि देव साठवणं ही दोन्हीही जरा कसरत आहे. पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा जर सकारात्मक प्रत्येकाने जर जाणीवपूर्वक विचार केला, तर माझ्या मते मार्ग सुकर होऊ शकतो. भक्ती ही खरीच खूप सोपी गोष्ट आहे. आता जसं काही लोकांचं जे मत असतं की अरे मला ते अवघड अवघड वाटतं, कीर्तन ऐकायला मला ते अवघड अवघड वाटतं, कारण बऱ्याचदा ज्ञानाधिष्ठित बोललं जातं की जे जरा जड वाटतं. आता मराठी या भाषेबद्दल जे काही बाहेर चाललंय त्याचा विचार केला तर माझे मित्र सुद्धा मला म्हणतात की तू खूप भयंकर बोलतोस किंवा तू खूप मराठी बोलतो. म्हणलं हे खूप मराठी काय असतं? तर वाईट वाटतं की आपलीच भाषा आपल्याला नव्यानं अभ्यासावी लागली. आईचा विसर पडला, असं आईचा विसर पडलाय. आणि ज्ञानदेवांना, माऊलींना भगवद्गीता प्राकृतात आणून सुद्धा आम्हाला ती समजायला जड वाटते. एकतरी ओवी अनुभवावी वगैरे हे सगळं तर फार लांबची गोष्ट आहे, हे कळणारच नाहीये. पण ज्ञानदेवांचंच वाङ्मय हे जड आहे की एक एक श्लोकांवर, एक एक ओळीवर लोकांनी PhD केली आहे, की जे ज्ञानदेवांनी न कळत्या वयात आत्ताचा विचार केला तर लिहून पण ते गेलेले. तर याच्यात प्रवास खूप थोडासा जिकिरीचा आहे, कठीण आहे. पण माझ्या मते तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत किंवा तुमच्यासारखे, मी तर म्हणेन हे देवापर्यंत नेणारे सेतू आहेत. तुमच्यासारखी मंडळी ही देवापर्यंत नेणारे सेतू आहेत. ह्या सेतूचा जरी वापर व्हायला हवा अशी मी खरंच मनापासून विनंती करतो. प्रभो मज एकची वर द्यावा, असं जे म्हणतो आपण की या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. तर हा निश्चल भाव राहावा ही प्रार्थना करण्यासाठीचा हा एक खटाटोप होता आजचा.
की तुम्हाला इथे बोलावलं ते माझा स्वार्थ होता म्हणून, की माझी रिव्हिजन व्हावी, की माझं काही कुठे कमी पडत असेल, चुकत असेल तर तेही चाचपणी करता यावी. कारण बोलो जाता बरळ करीसी ते नीट, बरोबर. हे हा दृढ भाव आहे म्हणून ही बडबड केली तुमच्यासोबत बोलण्याचं धाडस. कारण हो. तुम्ही काय आहात हे नव्यानं कोणालाच सांगण्याची गरज नाही. नाही दादा, मी तुम्हाला इंटरप्ट करते. मार्गदर्शन, तुम्ही हा शब्द खूप मोठा वापरला. खरं तर मी पुन्हा सांगेन, मी खूप लहान आहे. संतांनी घालून दिलेल्या मार्गाचं दर्शन घ्यायला फक्त मी या मार्गावर आहे. आपलं फक्त काम दर्शन घेणं आहे. मार्गदर्शन करण्याएवढी मी निश्चित मोठी नाही. तुकोबराय जर म्हणत असतील की तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थभाव गुह्य तोची जाणे, तर मग आपण कोण? साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. अनेकविध गुणीजनांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आशीर्वादांनी हे सगळं करतीये. खरं तर मार्गदर्शन नाही, उलट मीच आपले आशीर्वाद या निमित्ताने मागणार आहे. आशीर्वाद देण्या इतपत खरंच कोणी मोठे नसतं. माझं असं वैयक्तिक मत आहे की आशीर्वाद फक्त परमेश्वर देऊ शकतो. बाकी प्रत्येक जण एकमेकांना काय देऊ शकतो? तर सदिच्छा देऊ शकतो. त्यामुळे आज मला खूप प्रसन्न आणि खूप प्रासादिक वाटायचं कारण तुम्ही तशा आहात. तुम्ही आलात, तुमचे विचार मांडलेत आणि मला वाटतं ही एक शृंखला सुरू व्हावी या माध्यमातून, की आपल्याकडनं देवाने आणखी काही थोडंसं काम करून घ्यावं, जेणेकरून आपण जो आता उपाय सांगितलात त्यात आपण कुठेतरी त्याची सेवा आपली त्याच्यात द्यावी. हा पॉडकास्ट नव्हता किंवा ही मुलाखत नव्हती, हा संवाद पण नव्हता. आज ही परमेश्वराची पूजा होती असं मला वाटतं. कारण तुमच्याकडनं ऐकणं, तुमच्या बरोबरीनं बसून बोलणं ही देवाचं माझ्यावर नाही. असलेली कृपा आहे, आशीर्वाद आहे असं वाटतं. ताई, मला असं वाटतं की तुम्ही आज या मंचावर आलात. मला माहित नाही तुम्ही तयार कशा झालात आणि तुम्हाला आत्ता कसं वाटतंय, पण मला आवडेल तुमच्याकडून ऐकायला की तुम्हाला आज हा संवाद किंवा ही संवाद वेळ कशी वाटली. माणसं जोडण्याचं खूप मोठं काम तुम्ही करताय दादा, आणि सगळ्यात दुर्मिळ काम आहे हे, जे कुणालाच जमत नाहीये, जे कुणीच करत नाही. आपल्याकडे एक जुनी सिरियल लागायची बघा दूरदर्शनवर, आमची माती आमची माणसं. पण मी आता सध्या कीर्तनात बऱ्याचदा असं गमतीने म्हणते, खरंय आमची माती आमचीच माणसं करतायत. आणि तुम्ही काम करताय माणसं जोडण्याचं, माणसं एकत्र करण्याचं. अनेकविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी तुम्ही इथे आणताय. आणि खरं तर सगळ्यात जास्त त्रास मी तुम्हाला दिलाय असं मला वाटतं. पण तरी सुद्धा भरपूर वेळ तुमच्याकडून मला इथे यायला, खरं तर मला माझ्या भाग्यात आजचा दिवस नाही, होता, आजचा क्षण होता. आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला या निमित्ताने मिळाला. पांडुरंग परमात्म्याचं गुणचिंतन, नामचिंतन या निमित्ताने थोडंसं साधता आलं, करता आलं. यासाठी मी तुमची ऋणी राहीन कायम. खूप आनंद. खरंच हा आनंदाचा पॉडकास्ट आहे आणि ही आनंदाची, संवादाची, आनंदाचीच वेळ आहे. त्यामुळे मनापासून कृतज्ञतेत राहते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. ताई, आपली एक मैत्रीण आहे रुजुता गोखले. तिचा पुण्यामध्ये एक ब्रँड आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही. वा. तर पैठणी आपल्या डोळ्यासमोर जी येते ती फक्त साडीच्या स्वरूपात येते, पण पैठणीपासून बऱ्याच तिने गिफ्ट आर्टिकल्स केलेत. तर तुमच्यासाठी तिने एक गिफ्ट पाठवली आहे. हे एक आसन आहे देवासाठी आणि शेला आहे की जो पैठणीने केलेला आहे, ते तुमच्यासाठी. धन्यवाद रुजुता ताई.